नमस्कार बंधूंनो, अर्जित रजा रोखीकरण संदर्भात महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। 30 मे 2024 रोजीचं महत्त्वपूर्ण पत्र आहे। बघा, शंका असल्यास कमेंट्स करून लिहू शकता। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखीकरण संदर्भात 30 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे। खाजगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचे प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सदर प्रकरणी निकाली काढण्याकरिता संचालनालय स्तरावरून मार्गदर्शन मिळण्याबाबत शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा व अधीक्षक वेतन भविष्य निर्वाह निधी पथक जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या विनंतीनुसार सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। यामध्ये नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी नियमावली 1981 16 मधील 18 ब नुसार माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकाला प्रत्येक पूर्ण वर्षाकरिता 15 दिवसांची अर्जित रजा अनुज्ञेय असते। खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही तसे नमूद करण्यात आलेले आहे। नियम 19 नुसार कोणत्याही कर्मचाऱ्याच्या बाबतीत सुटीचा अथवा तिच्या भागाचा लाभ घेण्यास त्याला प्रतिबंध करण्यासाठी मुख्याध्यापकाला कर्मचाऱ्याला शिक्षणाधिकारी पूर्वपरवानगी मिळवावी लागेल असे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापकांना 1 जुलै 95 नुसार अर्धवेतनी रजेऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजा दरवर्षी 10 दिवस मान्य केलेली आहे। तथापि सदरच्या आदेशामध्ये अर्धवेतनी रजाऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजेचे रोखीकरण करता येणार नाही असे नमूद करण्यात आले। याबाबत प्राथमिक शिक्षक संचालनालय प्राथमिक यांच्या मार्फत 30 मे 2024 रोजी जे शासन निर्णय सविस्तर आलेला आहे तो हा आहे, तुम्ही वाचूच शकता। काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर मित्र चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।